नमस्कार, माझं नाव रोशनी. आज आपण आलेलो आहे अमराईमध्ये. आज आपण प्रत्येकाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्याचं जर आन्सर व्यवस्थित दिलं तर आपण नाकोडा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून मस्त असं गिफ्ट देणार आहे. मॅडम, आपलं नाव? माझं नाव आशा जालंधर पाटील. मी राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष आहे आणि माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत. ह्या पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या ह्या सगळ्या पदाधिकारी आहेत. ओके मॅडम, मी आता तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्याचा आन्सर व्यवस्थित दिलं तर तुम्हाला छान असं गिफ्ट भेटणार आहे. तर मी चालू करते. पहिला प्रश्न आहे, नाकोडा इलेक्ट्रॉनिक्स कुठे आहे हे माहिती आहे का? सांगली राजवाडा चौक येथे ICICI बँकेच्या शेजारी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित दिले. क्लॅपिंग होत. प्रश्न दुसरा आहे, तुम्ही घरामध्ये सॅमसंगचे कोणते 3 प्रोडक्ट यूज करता? माझा मोबाईल आहे सॅमसंगचा, नंतर माझ्या घरी फ्रीज आहे सॅमसंगची आणि माझा DVD पण सॅमसंगचा आहे. मॅडम, प्रोडक्ट कसं वाटतं हे सॅमसंगचं? चांगलं आहे. माझं आता फ्रीज घेऊन 2008 पासून मी फ्रीज घेते आहे. एकदाही माझी त्याची रिपेरी आलेली नाही आहे. आणि आत्ता कसं झालं आहे की जो माझा DVD आहे तो आम्ही कधी कधी तर वापरतो, पण अजूनही तो टॉप आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंडला प्रमोट कराल का सॅमसंगसाठी, सॅमसंग घेण्यासाठी? नक्कीच. आतापर्यंत जवळजवळ 10-12 मी माझ्या फ्रेंड्सना केलेलं आहे आणि त्यांच्या घरी पण त्यांनी आणलेलं आहे. TV माझ्या मैत्रिणींनी मागच्याच आठवड्यामध्ये घेतलेला आहे. तो त्यांनी सॅमसंगचाच घेतलेला. आपल्या 1 ते 10 मध्ये किती रेटिंग द्याल? 10/10 देईन. ओके. प्रश्न तिसरा आहे, आज फ्रेंडशिप डे. तुमची जवळची मैत्रीण कोण? सुरेखा सातपुते. सुरेखा ताईंना आपण ऑलरेडी साईटला घेऊन प्रश्न विचारलेले आहेत. त्यांच्याबद्दल मी एक प्रश्न विचारते. त्यांना न आवडणारा पदार्थ कोणता? पनीर. उत्तर अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. क्लॅपिंग होऊ दे. तिन्ही प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. त्यांना आपण नाकोडा इलेक्ट्रॉनिक्स कडून छान असं गिफ्ट देतोय. आशा मॅडमने तिन्ही प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित दिल्यामुळे आपण त्यांना नाकोडा इलेक्ट्रॉनिक्स कडून मस्त असं गिफ्ट देतोय. अभिनंदन. ओके, आज फ्रेंडशिप डे आहे. तुम्ही मैत्रिणीसाठी कोणतं गाणं सजेस्ट करा? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. उंबऱ्यासारखा मित्र अडव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.